हमेशा कुणाल सर कहते हैं कि मुंबई का मरीन ड्राइव और किरण पवार का कवर ड्राइव दोनों दिलकश है। बहरहाल खेल की शुरुआत बॉलिंग के लिए करण अंबाला से शुरुआत की है, क्योंकि मरता क्या ना करता उनको पता है ये मैच बहुत इंपॉर्टेंट है। तुरुक का एक्का इस्तेमाल कर रही है रिग्नेश 11 दिल्ली धमाका। भारतीय क्रिकेट के सबसे नामची ऑलराउंडर गेम चेंजर करण अंबाला लोधा सिटी एंड से जाते हुए किरण को फुल टॉस गेंद, फिर स्क्वायर ड्राइव किया है, बढ़िया फील्डिंग, सर्कल में 1 रन दूर रखा था वहां पे, बढ़िया स्क्वायर ड्राइव मिडल ऑफ द बैट। किरण पवार का 1 रन से खाता खुलता हुआ, खाता खुला है यहाँ पे टीम हिंदवी वीके प्रतिष्ठान का। मुन्ना शेख वो बारी अभी तक नहीं खेले हैं जिसके लिए वो जाने जाते हैं, लेकिन क्लास कभी भी परमानेंट रहता है, कभी भी पलटवार कर सकते हैं मुन्ना शेख, क्योंकि उनको भी पता है ये बहुत अहम मुकाबला है। और क्रिकेट के इतिहास में मुन्ना शेख की एक से बढ़कर एक बारियां हैं। करण अंबाला, ये नाम टेनिस क्रिकेट की फिजाओं में छाया हुआ है। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए मुन्ना को बेहतरीन ड्राइव ऑफ ड्राइव, डीप मिड ऑफ पे जब तक उठाते समय था बैट्समैन के पास 1 रन का। चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या दरम्यान करण अंबाला आणि मुन्ना, इथे किरण पवार आणि मुन्ना। तर करण अंबाला पहिले षटक हाताळतोय, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या मॅच मध्ये। मागच्या मॅच मध्ये किरण पवारने काय कव्हर ड्राईव्ह दाखवले होते, सलग चौकार मारले होते, 5 पहिल्या बॉलवर षटकार मारला होता, पहिल्याच ओव्हरमध्ये हावी झाला होता टीमच्या अगेन्स्ट किरण पवार। इस मर्तबा बैकफुट पे गए, फोर्स किया है बहुत ही खूबसूरती के साथ, मिड ऑन के बगल से गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। मारलाने बरोबर मिडॉनच्या बरोबर उजव्या बाजूने बॉलला काढलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाईड इश लॉंग ऑनला 4। चांगली बॅटिंग किरण पवारची। इस मर्तबा वाइड यॉर्कर करने की कोशिश, दूर चले गए वहां पर वाइड। एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल। अवांतरच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 7। चौकाराचा दबाव आहे, जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे किरणच्या अगेन्स्ट, लेग टाकला परंतु त्यालाही हॅमर्ड केलं मगाशी किरणने। धावा करतोय किरण पवार। करण अंबाला इस मर्तबा ऑफिस टोस खेला है, लेकिन फील्डर मौजूद हैं डीप वाइडिश मिड विकेट पर, 1 ही रन आता हुआ। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक चौकार आल्यानंतर किरणला माहिती आहे पहिलं षटक आहे, करण अंबाला एक मोठा खेळाडू आहे, त्याच्या विरुद्ध प्रत्येक बॉलवर आक्रमण करून चालणार नाही, तर कुठेतरी एकेरी दुहेरी धावा देखील येणं गरजेचे आहेत। त्या धावा येत आहेत, आता मुन्नाकडून अपेक्षा वाढल्या। 4 बॉलमध्ये 8 धावा स्कोर बोर्डवर। मुन्ना शेख को चॉप करते हुए फिर वहीं फील्डर है डीप एक्स्ट्रा कवर में, 1 रन और आता हुआ। हालांकि शुरुआत अच्छी है, उनको भी पता है कि करण अंबाला बहुत कम ऐसी गेंदें करते हैं जिसपे बड़ा शॉट खेला जाए। डू ऑर डाय मॅच आहे, त्याच्यामुळे प्लॅनिंग करून दोन्ही संघ उतरलेत मैदानामध्ये। पहिल्या षटकामध्ये सुरुवात करण अंबाला कडून करण्यात आलेली आहे रिग्नेश 11 कडून, एक चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते। पवार को ड्राइव किया, पहले बाउंस पे गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ पे पहुंची है, 1 रन। पहला ओवर अगर हम देखते हैं तो 1 ओवर की समाप्ति के बाद 10 रन है, नॉट इनफ टोटल, लेकिन विकेट कोई नहीं गिरा है। ही चांगली बाब बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी। दुसरी चांगली बाब गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी की एक चौकार आल्यानंतर देखील या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा खर्च करण्यात आल्यात, आणि या सरासरीने जर स्कोर बोर्ड हलता राहिला तर 60 धावा होऊ शकतात, हे माहिती आहे रिग्नेश 11ला। आणि या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर त्या धावा पुरेशा नाहीयेत। पहिल्या
चारही मॅचचा जर विचार केला तर प्रथम बॅटिंग करणारा संघ जिंकलाय. 4 मिनट अब तक ले चुके गेंदबाजी करने वाली टीम रिग्नेश 11 दिल्ली धमाका. बिल्कुल सही कहा आपने कुणाल सर, लेकिन कुछ टीमें ऐसी रहती है जो इतिहास बनती है, लेकिन कुछ टीमें ऐसी रहती है जो इतिहास बनाती है. क्योंकि देखिए क्रिकेट की खूबसूरती, क्रिकेट का चार्म, क्रिकेट का ग्लैमर, इसकी जीनत, इसकी शोभा कभी भी कम नहीं होंगी. किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती है. गेंदबाजी में दूर वाले छोर से अब मोर्चे पे लगाया गया है गेंदबाज अविनाश राणा. देखिए अविनाश राणा को अगर हम दिल्ली धमाका का गोल्डन आर्म्स कहे तो गलत नहीं होगा. ये खिलाड़ी एक ओवर करता है लेकिन मैच का जो एनालाइज रहता है उसको कहीं ना कहीं बदल देता है. अविनाश राणा सामना करेंगे किरण पवार. स्विंग किया, कंट्रोल शॉट है, जमीन के सारे आउटफील्ड में गेंद गई है, 1 रन. दिल्ली धमाका रिग्नेश 11 की जो आउटफील्ड है, जो फील्डर्स हैं वो बहुत लाजवाब हैं. नो डाऊट फिल्डिंगचा एक तो स्टँडर्ड सेट करावा लागेल या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. त्याच वेळेला तुम्ही सक्सेसफुल राहू शकता. आणि आपण मगाशी पाहिलं ताई पॅकर्सने किती चुका केल्या होत्या पहिल्या मॅचच्या दरम्यान. भरपूर धावा त्याच्यामुळे खर्च झाल्या होत्या आणि त्याच वेळेला चॅलेंज स्पोर्ट्सचा संघ हावी झाला त्यांच्या टीमवर. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे तो उंचावणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न करावा लागेल. अविनाश राणा एक चांगला बॉलर आहे या टीमचा. इस मर्तबा खड़े खड़े गेंद को खेल दिया है, पीछे खिलाड़ी हैं लेकिन देखते रह गए और गेंद लॉन्ग ऑन के ऊपर 6 रन. कॉमेंटेटर्स कर्स काम करते हुए. चांगला बॉल होता परंतु त्याच्या विरुद्ध देखील तेवढाच दर्जेदार फटका. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक होता, बाहेर बॉल वळण्याच्या अगोदरच अगेन्स्ट द स्पिन मोठा फटका, तो देखील डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. यावेळेला बॅटर मुन्नाच्या बॅट मधून षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17. राइट एनालाइज किया आपने. इससे पहले की गेंद ऑफ कटर बनती, गेंद को हॉफवॉली पे लेके खेला था मुन्ना की तरफ से, मुन्ना शेख की तरफ से आता हुआ ये पहला बड़ा शॉट. पीछे रखी हुई गेंद थी, कंट्रोल पुल शॉट है, डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी है, 1 रन आता हुआ. सबसे बड़ी बात है कि स्कोर को उन्होंने मूविंग रखा है, चलते रखा है. ती महत्वाची गोष्ट असतेच ज्यावेळेला लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्ही खेळता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचे आहेत आणि ती जबाबदारी आता मुन्नाने देखील स्वीकारली. किरणच्या बरोबरीने विदाऊट लॉस 18 धावा. मागच्या मॅच मध्ये विदाऊट लॉस चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप केली परंतु सामना जिंकता आलेला नव्हता या टीमला. रिग्नेश 11 दिल्ली धमाकाच्या विरुद्ध या अगोदर ज्यावेळेला सेकंड मॅच मध्ये ते खेळले होते आणि परत एक वेळा नॉकआउट स्टेज मध्ये आता त्यांना त्याच टीमच्या विरुद्ध खेळावं लागतंय. हाच तर तो फॉर्मॅट आहे. देखना है कि शाम का हिसाब रात में पूरा होता है या फिर शाम की कहानी रात में दोहराई जाती. किरण पवार से काफी अपेक्षा. खींच के मारा है, हुक शॉट है और गेंद निकल गई है स्टैंड में. 6 रन. क्या गजब का हुक शॉट किरण पवार का. कडक शॉट. शॉटसाठी किरण पवार जाणला जातो. आय प्रोटेक्टिंग गिअर ज्यावेळेला तुम्ही घालता त्यावेळेला असं वाटत नाही की आता लागला तरी चालेल, पण तो मारायचा आहे आणि तो बचाव होतो डोळ्यांचा. चांगला फटका किरणच्या बॅटमधून. फिर से वही शॉट है, फिर से गेंद चली गई है स्टैंड में. 6 रन. बैक टू बैक दूसरा सिक्सर. 100 सुनार की, 1 लोहार की और ये सिक्सर किरण पवार की. 2 सिक्सर किरण पवार की. कमाल. बॅक टू बॅक येतात हे 2 फटके. बॅक टू बॅक हुक शॉट इथे. परत एक वेळा डोळे थोडेसे खाली राहिले, नजर हटली तरी देखील षटकार मारतोय कारण हा कॉन्फिडन्स आलाय. दुबई पर्यंत मागच्या वर्षीचा काळ त्याने गाजवला, अनेक स्पर्धा गाजवल्या. याही हंगामाची सुरुवात करत असताना दिल्लीमध्ये जाऊन त्याने खूप चांगला खेळ दाखवला. राजधानीत जाऊन चांगला क्रिकेट खेळलाय आणि त्यातल्या त्यात रायगड प्रीमियर लीग सातत्याने गाजवण्यात तो यशस्वी ठरलाय. 1 वर्ष RPL मध्ये
त्याने मॅन ऑफ द सिरीजची कार देखील जिंकली. असा खेळाडू किरण पवार आता 2 वार करतोय अविनाश राणावर. 2 मोठे षटकार बॅक टू बॅक येत आहेत. महंगा ओवर चलता हुआ 20 रन अभी तक दे चुके अविनाश राणा. देखिए आपने सही कहा, दिल्ली धमाका बिग बैश जो हुआ था उसमें बेस्ट बैटर रहे थे और सामने बहुत अच्छे सिक्सर लगाए थे. इसका मतलब है कि नाम दिल्ली से इनको बहुत मोहब्बत है. टीम दिल्ली सामने है, चाहे वो दिल्ली में खेले चाहे भिवंडी में खेले. किरण पवार मानो पीछे पड़ गए दिल्ली धमाका रिग्नेश के. इस मर्तबा शॉट में एलिवेशन नहीं है. ऑफ स्टंप के बाहर से खींचना चाहते थे, उछाल कम था. दूसरा ओवर समाप्त. अविनाश राणा अपने आप से थोड़े से नाराज लगे, लेकिन भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है. किरण देखील थोडासा नाराज वाटला शेवटच्या बॉलवर, कारण टायमिंग फसला आणि बॅट त्याच्या हातातून पडली. त्यानंतर लगेच बॅटच्या तो पाया पडला आणि परत एक वेळा खेळण्यासाठी सज्ज झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. फर्स्ट ओव्हरमध्ये 10, सेकंड ओव्हरमध्ये 20. टीमची धावसंख्या 30. 15ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय आतापर्यंत हिंदवी विके प्रतिष्ठानला या मॅच मध्ये 30 विदाउट लॉस. मेरे ख्याल से कप्तान सरोज पारमानिक के लिए चिंताएं बढ़ रही है, क्योंकि पावर प्ले में बहुत बढ़िया शुरुआत, फ्लाइंग स्टार्ट हम देख रहे हैं हिंदवी विके प्रतिष्ठान टीम की. आप गेंदबाजी के लिए मरता क्या ना करता. सरोज पारमानिक टीम के कैप्टन आए हैं, क्योंकि पहले ओवर में करण अंबाला ने 10 दिए, बैक टू बैक 20 दिए अविनाश राणा ने. बॉलिंग यूनिट बहुत अच्छा है दिल्ली धमाका रिग्नेश 11 के पास. रिग्नेश पाटिल फैमिली में जो भिवंडी इमर्जिंग क्रिकेट के प्रेसिडेंट है. पहली गेंद सीधे प्लेट से लॉप कर दिया है, तीर की मानिंद. मुन्ना स्पेशल शॉट, 6 रन. आणि त्यातल्या त्यात एकदम शांत क्रिकेट म्हणून मुन्नाकडे पाहिलं जातं आणि नंतर ज्यावेळेला तो सेट होतो त्यावेळेला मात्र मग मुन्ना थांबत नाही. मुन्ना आक्रमक होतो आणि ते इथे दिसतंय. बिल्कुल सही कहा आपने. पहले थोड़ा समय लेते हैं और उसके बाद गेंदबाजों को समय नहीं देते. देखिए मुन्ना शेख अपने रंग में आ गए तो फिर गेंदबाजी के सारे रंग फीके पड़ जाते हैं. लेकिन ये भी दिल्ली धमाका टीम है. इस टीम ने हर जगह अपनी कामयाबी के झंडे गाड़े हैं, लेकिन इस वक्त थोड़ा दबाव बढ़ता हुआ, क्योंकि स्कोर 36 पे पहुंचा है. सरोज पारमानिक टीम के कैप्टन भी है. अब तक बहुत अच्छा लीड किया है उन्होंने पूरे इंडिया में अपने टीम को. इस मर्तबा रिवर्स खेला है, गेंद इनफील्ड के ऊपर से चली गई है और अब जाकर कोशिश हुई, लेकिन गेंद भी बाउंड्री के बाहर और फील्डर भी बाउंड्री के बाहर. 4 रन. पुढारी संघ येथील पारमानिक इस मरतबा चॉप कर दिया. वाइड यॉर्कर थी, शॉर्ट कवर में जब तक उठाते खिलाड़ी 1 रन. 41. सबसे बड़ी बात है कि दूसरे तीसरे मैच में लगातार 50 प्लस की पार्टनरशिप हुई और यहां भी वही नजर आ रही. ये देखिए बल्ला बिल्कुल गेंद के
ऊपर जाता हुआ टो पर। किरण पवार ऑन स्ट्राइक, वेरी डेंजरस मैन टुडे। दूर से चॉप खेलने की कोशिश। 30 वाइट के लिए अंपायर ने पूछा है, अंपायर्स ने पूछा है, जिस तरह अंपायर ने इशारा किया है। हालांकि वाइड यॉर्कर करने की कोशिश की थी, दूर रखा था किरण पवार से। किरण पवार वो नाम जो सावला से निकला और पूरे भारत और 7 समंदर में गूंजा है। दिल्ली धमाका टीम पिछले 3 सालों से हर इलाके में धमाका कर रही है। रतन बुआ चषक में खारघर से ये टीम सेमीफाइनल हारी। फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी। अच्छी गेंद, डॉट गेंद बहुत समय के बाद आती हुई। सरोज परमानिक, ऑफ साइड में कॉर्डन है विकेटों के पीछे। इस मर्तबा जड़ में गेंद थी, बढ़िया ड्राइव, थोड़ा अपने आप को हल्का रूम दिया, फम्बलिंग किया वहां पर, जहां 1 रन था वहां 2 रन। नाराज सरोज प्रामाणिक, त्याला माहिती आहे जिथे सिंगल होती तिथे सिंगलच पाहिजे होती, कारण किरण पवार एक मातब्बर खेळाडू आहे. या टीम मध्ये देखील तो पूर्वी खेळायचा. आता त्यांच्या टीमच्या विरोधात ज्यावेळेला तो मैदानामध्ये उतरलाय त्याला माहिती आहे या गोलंदाजांच्या विरुद्ध कशी बॅटिंग करायची, कसे फटके तो मारू शकतो. आणि त्याचमुळे सरोज प्रामाणिकला हे माहिती होतं की इथे एकच धाव होती, स्ट्रायकिंग एंडला मुन्ना आला असता, परंतु तसं झालेलं नाहीये. 2 धावा घेऊन जातोय किरण पवार. 220 चा बॅटिंग स्ट्राईक रेट आहे त्याचा. टीमची धावसंख्या 43 विदाउट लॉस. 43 रन बिना कोई विकेट के। इस मर्तबा स्वीप कर दिया है। पीछे बहुत बढ़िया एफर्ट था, लेकिन गेंद उनको डॉज देती हुई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन। हे होतं मी मगाशीच उल्लेख केला होता, जिथे 1 होती तिथे 2 दिल्या आणि 2 दिल्यानंतर किरण पवारला स्ट्राईक मिळाली. मग त्याने परत एक वेळा हात खोलले. बॉल मांडुल्यांच्या बाहेर, चौकार. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानामध्ये जाईल. विंटेज कार कोणीच नाहीये. 3 ओव्हर की समाप्ती पे 47. ओके, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते, ती पाण्याची मागणी आणि त्याची पूर्तता करावी. 47 बने, खतरे की घंटी बजती हुई रिग्नेश 11 दिल्ली धमाका के सामने। एक छोटा सा ब्रेक हम लेते हैं। ड्रिंक्स ब्रेक मैदान में खेल की जब शुरुआत होगी तो माइक्रोफोन को लीड करेंगे मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते। खूपच चांगलं संगीत, हे सन्मान देणार आणि त्यातल्या त्यात महती सांगणारं गीत आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांचा हा सन्मान आहे. ही स्पर्धा म्हटल्यानंतर यावर्षी आपण पाहतोय 51 बाईक आणि 2 4 व्हीलर कारसह ही स्पर्धा तुमच्या समोर येते. 5 तारखेला कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या प्रसंगी प्रत्येक स्टँड मध्ये एक QR कोड आहे, तो तुम्हाला स्कॅन करायचा आहे, रजिस्टर करायचं आहे आणि भाग्यवान प्रेक्षक विजेता ठरणार आहे, त्या कारचा तो मानकरी ठरणार आहे 5 मार्च रोजी. तर नक्की इथे 6 ते 8 संध्याकाळी उपस्थित राहा. तो स्कॅनर स्कॅन करा, QR कोड, एक लिंक मिळेल गुगल, त्याच्यामध्ये जाऊन तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही कुठे राहता, पत्ता टाका आणि तुम्ही देखील सहभागी होऊ शकता त्या ड्रॉ मध्ये.
हा महासंग्राम आता 3 दिवस तुमच्या समोर खुल्या गटामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीणच्या देखील मॅचेस आहेत. दुपारच्या सत्रामध्ये ग्रामीणच्या मॅचेस रंगतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये खुल्या गटातला महासंग्राम तुमच्या भेटीला येतोय. हा शेवटचा सामना तुमच्या भेटीला आलाय. आजच्या दिवसातला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 47. आता आलाय मरता कॅना करता करण अंबाला. करण अंबाला ओ फुलर लेनचा बॉल. पहिलाच बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये आणि ते विचारणा होते बॅटला तर लागला नाहीये ना. हा रिव्ह्यू आता कोणाचा आहे? अंपायर्स विचारतायत. वाइड बॉल चेक केला जाईल. हालांकि चॉप करना चाहते थे वहां पर मुन्ना शेख. देखिए करण अंबाला की एक खासियत है कि पिछले ओवर में उन्होंने क्या किया उसको भूलकर इस ओवर में उनको क्या करना है ये खिलाड़ी वो सोचता है. एक्झॅक्ट. आणि मगाशी आपण जर पाहिलं असेल तर आपल्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून त्याने बॉलिंग केली. आता तो फार एंडने गोलंदाजी करतोय. म्हणजे कुठल्याही एंडने त्याच्या हातात बॉल द्या. तो ऑलराऊंडर आहे. तो कधी तयार असतो. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि लाईनच्या आतमध्ये बॉल डिलिव्हर्ड झालाय. त्या वाईड लाईनच्या आतमध्ये बॉल डिलिव्हर्ड झालाय ट्रॅम्प लाईनच्या आणि त्याचमुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. मुन्नाला शांत ठेवलंय आता या पहिल्या बॉलवर तरी. परंतु मुन्नाने 8 बॉलमध्ये 20 धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहे. मुन्ना एक आक्रमक स्वरूप धारण करू शकतो. आता हीच ती वेळ आहे. फुलरलेचा बॉल होता. ड्राईव्ह चांगला केलाय. रनआउट चान्स. डिरेक्टेड झाला असता तर चित्र वेगळं असतं. तोपर्यंत एक चिकी सिंगल, वेगवान सिंगल. खात्यामध्ये मुन्नाच्या सिंगल टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 48-48. पार्टनरशिप 20 बॉलमध्ये 48 धावांची झाली आहे. क्या कमाल का क्रिकेट हो रहा है. बढ़िया ड्राइव था, बढ़िया फील्ड और बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. सगळं काही चांगलं पाहायला मिळालं मागच्या बॉलवर दोन्ही टीमच्या माध्यमातून. म्हणजेच काय याच्यावरून ना तुम्ही अंदाज लावू शकता हा बॅटल चांगला रंगेल. हे युद्ध चांगलं रंगेल. पुढचा बॉल स्लोअर वन होता. हात सुटला. एकाच हात होता बॅटवर. ग्रीप मधून एक हात निसटला आणि त्याचमुळे किरण पवारची विकेट आली आहे. ब्रेक थ्रू दिलाय करण अंबालाने. किरण पवार बॅक टू द डगआउट. वहां पे किरण पवार ने टैप करना चाहते थे. दूर से खेला था. यही कारण रहा था कि लगभग बैकवर्ड पॉइंट पे इस कैच को लिया गया. आखिरकार करण अंबाला अपनी टीम के लिए ब्रेक थ्रू देते हुए. कटरचा वापर. बाहेर जाणारा बॉल. किरणने त्याच्यावर बॅट फक्त फेकली. एक हात निसटला ग्रीपवरचा त्याचा आणि त्याचमुळे बॉल पॉइंटच्या डोक्यावरून जाऊ शकला नाही. ट्रॅव्हल होऊ शकला नाही आणि तिथे एक चांगला झेल पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 48-48. 48. एक विकेट के नुकसान पर. नए बैटर ऋतिक पाटिल आए हैं बल्लेबाजी को. ये भी कमाल के टच में इस सीजन में. मैन फ्रॉम वडावली. अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं. गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करते हैं ऋतिक पाटिल. वो लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो. पुल शॉट मारण्यासाठी जाणला जातो आणि चर्चेतला खेळाडू आहे. या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव आहे. स्वर्गीय महेंद्रदादा चषकामध्ये चांगली कामगिरी त्याने केली होती. बॅक टू बॅक अर्धशतक त्याच्या बॅटमधून आले होते ज्यावेळेला चेंज द गेम वडवली हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आणि त्याचमुळे त्याच्या नावाभोवती एक वलय आहे. वडवली टीमसाठी खेळत असताना सर्वाधिक बाईक जिंकण्याचा विक्रम देखील त्याने केला. 19 बाईक आय थिंक त्याच्या खात्यामध्ये आहेत. असा खेळाडू आहे ऋतिक पाटील. टीमची धावसंख्या 48-48. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन. गली. पॉइंट बॅकवर्ड ठेवलाय. पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑन मिड ऑफ कव्हर सगळं खाली ठेवलंय. फुलर लेनचा बॉल होता. अपील केली. स्ट्रॉंग अपील. पायचित आउट LBWच्या स्वरूपामध्ये. ऋतिक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत करण अंबालाने. यस, आई एम अभिषेक दलोर. आई एम करण अंबाला. बता दिया है करण अंबाला ने. आइए देखते हैं क्या सोच है. फील्डिंग तो शॉर्ट गेंद के लिए लगाई थी और ये परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर था. प्लम LBW. अंपायर के मन में कोई भी शंका नहीं.
ऋतिक पाटिल 0 पे आउट और करण अंबाला अब हैट्रिक पे आ गए. चांगली अंपायरिंग. ऑनफिल्ड अंपायरने काय जजमेंट दिलंय. वाह, परफेक्ट निर्णय. हा बॉल नक्कीच ऑफ स्टंप आणि मिडल स्टिकच्या बरोबर मध्ये जाऊन धडकला असता. चांगला निर्णय ऑनफिल्ड अंपायरचा. नए बैटर जीवित मात्रे बल्लेबाजी को आए. अंपायर लोखंडे सर, चांगला निर्णय. बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिक बॉल. गोलंदाजी करण्यासाठी करण अंबाला, अभिषेक कुमार दलोर. अंबाला कॉन्टेनमेंट बोर्ड तिथून हा खेळाडू आलाय पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवरून. आणि त्यातल्या त्यात काय गाजवले टेनिस क्रिकेटचं विश्व या खेळाडूने. करण अंबाला हॅट्रिक बॉल घेऊन. कटरचा वापर. जीवित मात्रेच्या अगेन्स्ट. बॉल सर विकेट कीपरच्या हातात. डॉट. आई थिंक दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम करण अंबाला. क्या गजब की गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाज की नब्ज को पकड़ के गेंदबाजी कर रहे हैं करण अंबाला. एक्झॅक्ट बरोबर टप्प्यावर गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. फुलरलेनचा बॉल होता यावेळेला बरोबर तिथे कापले बॉलला. पॉइंट मध्ये फिल्डिंग थोडीशी खराब झाली. सिंगल तिथे मिळते तरी देखील प्रोत्साहन दिलं जात आहे. टाळ्या वाजतायत करण अंबाला कडून. ही महत्वाची गोष्ट. किरण आउट झाल्यानंतर तो दबाव बनवलाय. करण अंबालाने या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट घेतल्या 2 ओव्हरमध्ये. करण अंबालाच्या फक्त 12 धावा. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 49. Excellent overturn from Karan Ambala. Consider only 2 runs and claim 2 important wickets. What a player he is. चार ओवर की समाप्ति. रन बने इस वक्त 49. कमेंट्री बॉक्स में भी कड़क चाय और कड़क मुकाबला आप देख रहे हैं. उसे कहो कि बहुत जल्द मिलने आए. हमें अकेले रहने की आदत ना पड़ जाए. हमें हमारे दिल तो मिले, आदतें नहीं मिली. उसे पसंद नहीं कॉफी और चाय हमें. वाह. 49 लॉस ऑफ 2 विकेट. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. राहुल बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 5. कव्हर्सला बॉल उडवलाय. कॅचेटचा कॉल आहे. फिल्डर तिथे डीप मध्ये ठेवलाय. कॅच पकडला जाईल. बॅटर आउट. 3री विकेट गमावली आहे हिंदवी वीके प्रतिष्ठान ने. जाल बिछाया था, ट्रैप था और ट्रैप में फंस गए वहां पर जीवित मात्रे. जानबूझ के वाइड ऑफ वॉली दी थी. दूर से खेले थे. शॉट तो दमदार था लेकिन प्लेसमेंट नहीं. पीछे खिलाड़ी थे डीप एक्स्ट्रा कवर पे और ये लगने वाला 3रा झटका है हिंदवी वीके प्रतिष्ठान को. बॅक टू बॅक विकेट येतात. मागच्या ओव्हरमध्ये विकेट आल्या होत्या सलग 2. करण अंबालाने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. याही ओव्हरची सुरुवात विकेटने झाली आहे. त्याच्यामुळे 3 ओव्हर नंतर जो दबाव बनवला होता बॅटिंग करणाऱ्या साइडने वीके हिंदवी विलेन वीके प्रतिष्ठानने, तो दबाव आता कुठेतरी कमी होतोय. कारण गोलंदाजीमध्ये कमबॅक तो पलटवार केलाय रिग्नेश 11 दिल्ली धमाकाने. न्यू बॅटर योगेश पवार फलंदाजीसाठी. देखिए किरण पवार के आउट होने के बाद कुणाल सर रनों पे मानो रोक लग गई.
एक्झॅक्ट किरण पवार जसा आऊट झाला, मुन्ना आऊट झाला, त्याच्यानंतर धावसंख्या थांबली, ती पार्टनरशिप ब्रेक केली आणि तो ब्रेक थ्रू दिल्यानंतर मात्र दबाव परत एक वेळा बनलाय विकेच्या साईडवर, हिंदवी 11 विके प्रतिष्ठानच्या साईडवर. योगेश पवार लेफ्ट हँडेड बॅटर आता मैदानामध्ये जीवित आऊट झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी तो राहुलला पहिल्याच बॉलवर यश मिळालंय. डीप मध्ये लॉंग ऑन आहे, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर करण, लॉंग ऑफला एक फिल्डर, डीप मध्ये कव्हर्स, ऑन साइडला मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट, ड्राईव्ह केला ऑन साइडला, हलक्या हाताने सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? थांबलाय तो प्रयत्न, सिंगल मिळते फक्त योगेशला. खातं उघडलंय मुन्ना मैदानाच्या आतमध्ये, मुन्नाच्या खात्यामध्ये धावा आलेल्या आहेत. आता मात्र टीमच्या खात्यात 50, मुन्नाने धावा केल्यात आतापर्यंत 21. Nicely played by Yogesh Pawar. Confident looking drive, turning on the onside of his toes. फुल टॉस होता यावेळेला, बरोबर फिरवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका, गणेश नाईक साहेब यांच्या स्टँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. भव्य षटकार, कमाल का भिंगड़ी शॉट था. आइए देखते हैं, लेंथ में चुके थे, चुकीला माफी नहीं. और ये देखिए स्वंग किया ऑन साइड में, लगभग पिकअप शॉट के स्टाइल में भिंगड़ी स्ट्रोक है. गेंद हवा के साथ साथ गटा के संग संग दर्शकों में जाती हुई 6 रन. चांगला फटका, चांगला षटकार. मुन्नाने 10 बॉल मध्ये 27 धावा केल्या, 270चा स्ट्राइक रेट आहे. तो वाढतोय, परत एक वेळा बॉल फिरवलाय, ये भी भिंगड़ी है. और ये तो बिगेस्ट है, कमाल का स्ट्रोक. देखिए मुन्ना शेख जब सेट हो जाते हैं ना, रंग में आते हैं तो गेंदबाजी के रंग उतार देते हैं. क्या कमाल का स्ट्रोक है. आई थिंक बिगेस्ट 6, टुडेज बिगेस्ट 6. लुक एट दैट, गोइंग ऑन आउट ऑफ पार्क, हाई एंड सम टावरिंग 6. कडक बॅटिंग मुन्नाची सध्या तरी पाहायला मिळते. धुवाधार बॅटिंग. मगाशी सरोज प्रमाणिकने देखील एक लांब लचक फटका सजवला होता. 46 रन केले होते तेव्हा सेकंड मॅच मध्ये त्याने, तोही बॉल हरवला होता. याही बॉलवर मुन्ना तुटून पडतोय. टीमची धावसंख्या 62, बॅक टू बॅक सिक्सेस येतात. परत एक वेळा पलटवार सध्या पाहायला मिळतोय हिंदवी विके प्रतिष्ठानचा. 90च्या आसपास टार्गेट सेट करावं लागेल, 90च्या आसपास. त्यावेळेला या मॅच मध्ये राहतील हिंदवी विके प्रतिष्ठान. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 72 धावा डिफेंड केल्यात, नो डाऊट. आतापर्यंत 4ही मॅच मध्ये धावा डिफेंड केल्यात. कुठल्याच टीमला धावा चेस करता आलेल्या नाहीयेत. परंतु कॅप्टन सरोजने सांगितलं की आम्हाला बॉलिंगच करायची होती, आम्हाला धावा चेस करायला आवडतात. परंतु पाहूया सेकंड इनिंग मध्ये काय दृश्य असेल. राहुल परत एक वेळा तयार. तिसरा देखील येईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी 6. मुन्ना विंटेज मुन्ना लग रहे, मुन्ना शेख. सिक्सर का हैट्रिक, मुन्ना ऑन फायर. आइए देखते हैं, फिर से आड़े बल्ले से आड़े हाथों लिया है और ये आधा पुल और आधा स्वंग भी हम कह सकते हैं. गेंद बल्ले से निकली, उस पर मोहर थी. इस टाइम था 6 रनों का. व्हाट अ बैटिंग. स्वर्गीय पुरुषोत्तम मोरेश्वर पाटील स्टँड मध्ये हा षटकार मारलाय मुन्नाने. मुन्ना बॅक टू बॅक षटकार ठोकतो. टीमची धावसंख्या 68, 68 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14.07 ची सरासरी. करंट रन रेट चांगला आहे. बॅटिंग करणारा संघ हिंदवी विके प्रतिष्ठान, प्रथमेश पाटील यांचा संघ. हिंदवी विके प्रतिष्ठान नक्कीच चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. रिग्नेश 11च्या विरुद्ध. फुलरलेनचा बॉल होता, कापले बॉलला, पॉइंट मधून निघाला. डीप मध्ये फिल्डर येतोय धावत, तोपर्यंत 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा घेऊन जाईल मुन्ना. टीमची धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ संपला. 70-70, 3 फलंदाज बाद. लास्ट ओव्हरचा खेळ आता सुरू होईल. देखिए कुणाल सर, मेरा अपना मानना है कि रिग्नेश 11 दिल्ली धमाका के लिए खतरे की घंटी बज चुकी है, क्योंकि दोनों बल्लेबाज अच्छे सेट हैं, खासतौर से मुन्ना शेख. और इसमें अगर 10 के ऊपर आते हैं तो रात के 2 बजे इस ग्राउंड पे ये स्कोर ऐसा नहीं कि चेस नहीं हो सकता है, लेकिन थोड़ा मुश्किल रहेगा, क्योंकि अभी तक का इतिहास ये बताता है कि इस तरह के स्कोर इस ग्राउंड पे मुश्किल से चेस हुए. हालांकि गेंद सिक्सर की है और सिक्सर लग भी रहे. हो, इतिहास आहे, इतिहास घडतो, रेकॉर्ड होतात, रेकॉर्ड तोडले जातात, त्याच्याविषयी सातत्याने चर्चा होते. आणि 70 झालेले आहेत. परत एक वेळा जर कमबॅक केलं. मुन्ना शेख 41,
41 धावा आतापर्यंत मुन्ना शेखने केल्यात या मॅच मध्ये. 6 बॉल आहेत मुन्नाकडे, परंतु त्याच्यापैकी किती बॉल त्याला खेळायला मिळतील हा देखील एक कॅल्क्युलेशनचा भाग आहे. दुसऱ्या बाजूला योगेश पवार, तो देखील काही सिंगल डबल साठी जाणार नाही कारण शेवटचं षटक आहे, त्याच्यामुळे ते आक्रमण सातत्याने सुरू राहील. लास्ट ओव्हर मध्ये बॉलर कोण आहे? सरोज प्रामाणिक. पहिलाच बॉल थोडासा बाहेर निघाला विकेट कीपर पासून, कटरचा वापर केला. सरोज ते सांगतोय स्लोअर वनचा वापर केल्यानंतर विकेट कीपरने थोडंसं पुढे थांबायला गरजेचं होतं. नाही, जसा बॉल पुढे पडला तोपर्यंत 1 रन. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी फ्रॉम सरोज प्रामाणिक. मेरे ख्याल से बल्ले को छुआ था गेंद ने. येस, बॅटला लागून गेलता हा बॉल, त्यामुळे ती सिंगल मिळते. परत एक वेळा ऍक्शन रिप्ले. बॅटच्या एकदम खाली टोकाला लागला बॉल, थोडासा पुढे पडला नाही, त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. हा बॉल बरोबर फुलर लेनचा होता, फक्त दिशा दिली. बॅटचा फेस ओपन करत असताना सिंगल मिळते. मुन्ना पोहोचला 42 वर. टीमची धावसंख्या 72. या ओव्हर मध्ये फक्त 2 बॉलवर 2च धावा आल्यात. कमाल की गेंदबाजी कर रहे हैं टीम के कैप्टन. देखिए, डेथ ओवर, इंटरनेशनल क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट हो, डेथ ओवर डालने के लिए आपके पास बहुत बड़ा जिगर लगता है. ऑन साइडला परत एक वेळा दिशा दिली आहे. या ओव्हर मध्ये मला वाटते तिसरी सिंगल येईल. 3च धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. स्ट्राईक ठेवली मुन्नाने. मागच्या ओव्हर मध्ये लगातार 3 धमाके केले होते मुन्ना शेखने. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर या सरासरीने 82 होतील. मगाशी 90च्या आसपास ती दाखवत होती धावसंख्या, कारण 14.07 ने सुरुवात केली होती धडाक्यात. मग यावेळेला स्कोरबोर्ड थोडासा खाली येतोय. या ओव्हर मध्ये फक्त 3 बॉलवर 3 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 73. परत एक वेळा कमबॅक रिग्नेश इलेव्हनचं. ओ, चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल होता. आता फुटवर्क नव्हतं मुन्नाचं आणि ते सरळ चालला बॉल विकेट कीपरच्या आता डॉट. दिस इज द क्वालिटी बॉलिंग. दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम कॅप्टन ऑफ रिग्नेश इलेवन दिल्ली धमाका, सरोज प्रामाणिक. Excellent bowling. Contain batsmen, keep and quiet. So far, consider 3 runs in previous 4 balls. चांगली बॉलिंग. वाईड यॉर्करचा प्रयत्न, त्या क्रीजच्या आतमध्ये जाऊन बॉल डिलिव्हर्ड. हा शॉर्ट बॉल होता. कॅचिटचा कॉल केला, हुक केला, डीप मध्ये फिल्डर धावतायत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. परत टर्न झाला लॉंग लेगला, बॉल सीमा पार, येतोय चौकार. मुन्नाच्या खात्यात 4 रन आना जरूरी है. लास्ट वन वाज unconventional stroke played by Munna. Miscue, hook shot, but clear the fielder inside the ring, and finally couple of bounces cross the fine leg boundary for 4. धावा येत आहेत, या महत्वाच्या धावा आहेत. शांत होती सुरुवात या ओव्हर मध्ये. 3 बॉल मध्ये 3 सिंगल, चौथा डॉट, 5व्या बॉलवर चौकार. चांगली बॅटिंग मुन्नाची. आतापर्यंत 46 रन केलेत मुन्नाने. 46 धावा नाबाद. 16 बॉल मध्ये 46, 46 धावा. लास्ट बॉल या इनिंग मधला. अर्धशतक होईल का? उडवलाय बॉल. ओहो, चांगला फटका. बॉल सीमारेषा पलीकडे. दमदार अर्धशतक. वेल प्लेड मुन्ना. अभिनंदन, अभिवादन स्वीकारायचे मुन्ना. वेल प्लेड. अप्रतिम फलंदाजी मुन्नाच्या माध्यमातून या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलवर षटकार मारत असताना मुन्नाने दाखवून दिलं की तो अजूनही चांगलं क्रिकेट खेळू शकतो. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि शाबासकी दिली तिथे करण अंबालाने. हीच मोठ्या खेळाडूची निशाणी असते. आपल्या विरोधी टीम मध्ये ज्यावेळेला एखादा खेळाडू चांगली बॅटिंग करतो त्यावेळेला त्याला प्रोत्साहन देणं आणि त्याचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. चांगला फटका. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्टँड मध्ये हा षटकार मारला वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. या षटकाराच्या मदतीने पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 82-83 धावांचं लक्ष्य आहे. 83 टू विन. आज के इसमें दूसरा अर्धशतक मुन्ना के बल्ले से जो आया है किरण पवार के बाद. फिनिशिंग टच क्या दिया है मुन्ना शेख ने. वेल प्लेड. ग्रेट इनिंग फ्रॉम नासिक के आशिक. आखिरी इनिंग में मेरे साथ जुड़ने जा रहे हैं चंदू शेट्टे सर. वो आवाज जो महाराष्ट्र के हर कोने में गूंजी है और वो आवाज जो ओपन क्रिकेट में हर जगह रहती है. एक छोटा सा ब्रेक. हम यूं गए और यूं आए.
आप बने रहिए हमारे साथ। चला मॅच सुरू करायची आहे. पंच मैदानाच्या दिशेने जात आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आले 84. दोन मोठ्या टीममधील लढत आपल्याला पाहायला मिळते. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक आपण पाहतोय. आज व्यावसायिक गटातील आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्या भेटीला येणार आहे आणि या शेवटच्या सामन्यातील एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते हिंदवी विकी प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं आणि जशी मॅचला सुरुवात होईल पहिल्या 3 ओव्हरला जो आवाज ऐकण्यासाठी आपण आतुर असता आणि अख्खी भिवंडी काय सगळे टेनिस क्रिकेट आतुर असतं. मी आमंत्रित करतोय सिद्दीक बाबे सरांना. धन्यवाद चंदू सर. आइए दोस्तों लौट चलते हैं.
माजी केंद्रीय मंत्री की रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया में। स्वागत है आप सभी का। इस स्पर्धा के अध्यक्ष प्रताप सेठ पाटिल, जो कि कार्य सम्राट सरपंच भी है रानाल के, संस्थापक अध्यक्ष भी हैं न्यू 40+ के और भारतीय जनता पार्टी के बहुत ही नामची लीडर हैं। देखिए, दिल्ली धमाका रिग्नेश 11 आपसे रिक्वेस्ट है कि आपको यहां नहीं बल्कि डगआउट में बैठना है, प्लेस पवेलियन में। Back to cricket. Welcome all of you. You are watching बैक टू क्रिकेट। वेलकम ऑल ऑफ यू। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर संजू कनौजिया और उसके साथ सर सामने से हट जाना है प्लीज। धीरज भुएर, पहली गेंद बहुत तेज गेंद थी, बल्ले के अंदर लगी है, गेंद निकल गई है फाइन लेग बाउंड्री की तरफ। 4 रन, लकी स्ट्रोक। सुरुवात झाली इकडे। लक्ष तसं पाहिलं तर मोठं आहे आणि बऱ्यापैकी आज पहिली बॅटिंग करणाऱ्या टीम जिंकलेल्या आहेत खऱ्या, परंतु रिग्नेश धमाका दिली, आता धमाके करावेच लागणार आहेत आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळत आहेत। कशाही येऊ देत परंतु धावा येणं गरजेचं आहे सिद्दीक सर। एग्जैक्टली आपने सही कहा कि रन आना जरूरी है, रन किस तरह आ रहे ये जरूरी नहीं है। धीरज भुएर बहुत ही सफल रहे थे। ओह, बढ़िया वापसी, तीखा जवाब दिया वहां पर संजू कनौजिया को। गुडलेन पे पड़ने के बाद स्टॉक गेंद थी, हल्का सा मोमेंट रहा था वहां पे गेंद में की थोडंसं मागे आटून खेळण्याचा प्रयत्न यावेळेला केला गेला खरा, परंतु पहिल्या बॉलवरचा चौकार। आता मात्र खूप चांगल्या ठिकाणी बॉल टाकला आणि वेग थोडासा जास्त पाहायला मिळाला होता सर, त्याचा फायदा इकडे होताना पाहायला मिळाला गोलंदाजांना। डॉट बॉल ऑब्वियसली धीरज भुएर इस मरतबा बैकफुट पे गए, क्रैकिंग स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी है, देखते रह गए, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 4 रन, हैमर्ड ऑफ हिज बैकफुट, टुरिफिक शॉट। खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना संजू यासाठीच ओळखले जातात, चौफेर टोलेबाजी करतात, कव्हर पॉइंट ही सुद्धा त्यांची महारत आहे आणि इकडे आणखीन एक चांगला फटका त्यांनी खेळलेला आहे आणि या मोठ्या धावसंख्येचं लक्ष पाटला करत असताना जी सुरुवात पाहिजे ना ती मात्र संजूने आता केली आहे। बिल्कुल पॉजिटिव एटीट्यूड के साथ खेल रहे हैं, पॉजिटिव अप्रोच है संजू कनौजिया का। 2 चौके अब तक जड़ चुके हैं। कुल स्कोर रिग्नेश 11, दिल्ली धमाका का 8 रन। दिल्ली धमाकों को पता है मैच जीतना है तो धमाके करने होंगे, लेकिन भूल नहीं सकते हम धीरज भुएर को, जिन्होंने डिस्ट्रिक्ट वाइज टूर्नामेंट दीना पाटिल के शो में कमाल की बॉलिंग की थी एज अ ऑल इंडिया आयकॉन। नक्कीच, अगदी काल स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी त्यांनी केली होती आणि आजही जर पाहिलं तर त्याच इराद्याने दाखल झालेत। धीरज भुएर कनौजिया को रिवर्स खेला है, ये भी गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। 4 रन, कनौजिया ऑन फायर, 3 चौके लगा चुके हैं संजू कनौजिया। संजूला एका ठिकाणी तुम्ही बांधून नाही ठेवू शकत, त्यांच्याकडे सगळे स्ट्रोक आहेत। कव्हर पॉइंट तर चांगला आहेच आहे, मिड विकेट चांगला आहे आणि रिव्हर्स सुद्धा स्विच हिट जो फटका आहे तो देखील तेवढाच जबरदस्त खेळतात आणि आता मात्र थोडासा विचार करत असतील या ठिकाणी गोलंदाज धीरज की आता काय टाकायचं मला संजूला। एग्जैक्टली 3 चौके आए हैं वो भी धीरज भुएर के सामने।
देखिए, आप मजबूत कड़ी पे जब वार करते हैं तो बाकी की कड़ियां खुद ब खुद खुलती है, और लोहा गर्म हो तो ही हथौड़ा चलाना चाहिए। हो कड़ी से कड़ी आप जोड़ते हैं तो जंजीर बन जाती है, और तदबीर से मेहनत को जोड़ते हैं तो तकदीर बन जाती। धीरज भोईर फिर रिवर्स खेला है, इनफील्ड के ऊपर से गेंद निकल गई है, अंपायर के इशारे का इंतजार। ये गेंद सीधी 6 रन के लिए। क्या बल्लेबाजी कर रहे हैं बड़े मैच में, बड़े मैच के खिलाड़ी संजू कनोजिया। संजू कनोजिया जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतात। जसं तुम्ही म्हटलात मोठ्या मॅचचे मोठे खेळाडू, सुपर संजूची सुपर बॅटिंग सध्या पाहायला मिळते। या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये जे स्ट्रोक पाहिजे होते, त्या धावा पाहिजे होत्या ना, ते आता जुडल्या गेलेल्या आहेत। इसीलिए तो दिल्ली धमाका टीम इतनी मशहूर है। ये टीम कभी भी कुछ भी कर सकती है, इतिहास को पलट सकती है। आज चारों मैचेस में चेस नहीं हुआ है। धीरज भोईर जैसे गेंदबाज के सामने मोर्चा खोला है। आपकी बार ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में फील्डर मौजूद है, डीप में आगे रखी हुई गेंद थी, 1 रन आता हुआ। 84चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे लक्ष तेही काही छोटा नाहीये, परंतु ते करत असताना जी 19ची सुरुवात मिळाली आहे ना सर, ती खूप महत्वाची आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये अजूनही 5 ओव्हर आणि 65 पहिल्या षटकातील सुरुवात समाधानकारक आहे, परंतु मॅच छोटी नाहीये, मोठी आहे। 6 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी असते। बिल्कुल, देखिए एक गेम प्लान साफ है रिग्नेश इलेवन दिल्ली धमाका का कि पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी की जाए, और 19 रन जब आए तो जो रिक्वायर्ड रन रेट था वो नीचे गया है। अब 13 गेंदों में 65 चाहिए, 5 ओवर में 65 चाहिए, 13 का आस्किंग रन रेट है, जहां पे शुरुआती दौर में रन रेट ज्यादा था। धीरज भोईर पे जो वार किया है ये साफ जताता है कि काफी तीखे तेवर लग रहे हैं संजू कनोजिया के। तर ज्या पद्धतीची बॅटिंग झाली आहे, सुरुवात झाली आहे, इकडे सुरुवात तर रिग्नेश इलेव्हनने तेवढी चांगली केली आहे खरी, परंतु हिंदवी विके प्रतिष्ठानला सुद्धा कमबॅक करायचं आहे, आणि त्यासाठी ते मात्र आपल्या मुख्य गोलंदाजाकडे गेलेत मयूर वाघमारे। पिछले मैच में कमाल की बॉलिंग की थी अंगद पाटिल और मयूर वाघमारे ने। देखिए, बड़ा नाम है मयूर वाघमारे, दबाव की स्थिति में हमेशा अच्छी गेंदबाजी करते हैं, लेकिन ये भी सोचना चाहिए कि संजू कनोजिया को कैप्टन साथ में है सरोज परमानिक, उन्होंने पहले ही बता दिया है कि मैच जीतने के लिए किस तरह का गेम प्लान होना चाहिए। आपको आईने को बदल के कुछ नहीं होगा, आईने को आप लकड़े के फ्रेम से सोने के फ्रेम में लगा दो, शक्ल एक ही नजर आएंगी। आपको अपनी जो गेम प्लान है उसको बदलना होगा। मयूर वाघमारे मैंडेटरी पावर प्ले के दूसरे ओवर में आए हैं, हाईवे एंड से सामना करेंगे संजू कनोजिया। सामने से आते हुए मयूर वाघमारे, ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया, वाइट 20 पे पहुंचा स्कोर। पहिल्याच बॉल जर पाहिलं तर रिचेबल टाकायचा नव्हता, थोडासा बाहेर ठेवायचा होता, हा प्रयत्न मयूर यांचा राहिला खरा, परंतु या प्रयत्नात व्हाईट बॉलने त्यांनी सुरुवात केलेली आहे खरी, परंतु पाहूयात मॅच मजा येईल जशी मॅच पुढे जाणार आहे, कारण मानाची स्पर्धा आहे आणि दोन्ही टीमसाठी पहा इकडे जिंकणं गरजेचं आहे। जो पराभूत होणार आहे स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार आहे। मुझे भी लग रहा है कि मुकाबला आखिरी गेंद तक भी जा सकता है, आखिरी ओवर तक भी जा सकता है। मयूर वाघमारे रिवर्स खेला है, कमाल का स्ट्रोक, 4 रन। गति को बहुत अच्छा इस्तेमाल किया है, उनको पता था ऑफ स्टंप के बाहर गेंद रहेंगी। इसे कहते हैं कि खेल को खेल के मुताबिक खेलना, दिमाग की बत्ती जलाकर शॉट खेला है। खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे ज्या पद्धतीने ते रिव्हर्सचे स्विच हिट खेळतायत ना, त्या पद्धतीने असं वाटतं हे उजव्या हाताचे बॅटर आहेत की डावखुऱ्या हाताचे बॅटर आहेत। आणखीन एक तसाच फटका या ठिकाणी खेळला आणि ते खेळण्यात यशस्वी देखील राहिले। वाकई में नीलेश मात्रे जो डोंबिवली के, उनके बारे में भी ये कहा जाता था कि गेंदबाज भी नहीं समझ पाते थे, कभी कभी कमेंटेटर भी भूल जाते थे। 24 पे पहुंचा स्कोर, बहुत ही पॉजिटिव फ्लाइंग रिप्लाई दिया जा रहा है रिग्नेश इलेवन दिल्ली धमाका की तरफ से।
इस वक्त चौकों और छक्कों के धमाके कर रहे हैं संजू कनौजिया। संजू कनौजिया भिवंडी इनको काफी रास आती है, डीडी पे भी इनकी वो इनिंग कोई नहीं भूल पाया होगा। इस मर्तबा खड़े खड़े खेला है, गजब का शॉट है, बिल्कुल मुन्ना ने जहां शॉट को खेला था वहीं पर ये सिक्सर जाता हुआ ऑन द राइज स्टैंड एंड डिलीवर 6 रन। काय फटका खेळलाय, वरचा क्लास ज्यांनी पाहिला असेल ते सुद्धा मंत्रमुग्ध झाले असेल, असा फटका खेळलाय। क्रिकेटचं तंत्र मंत्र सगळं काही या फटक्यामध्ये होतं। आतापर्यंत काही रिव्हर्सचे फटके खेळले, परंतु हा देखना राजस नेत्रदीपक फटका होता। दिल फरेब स्ट्रोक, इस तरह के शॉट दिल को भी धोखा देते हैं। कमाल का स्ट्रोक, ऑन द राइज, आंखों के नीचे, फॉलो थ्रू कितना अच्छा, बल्ला कंधे के पीछे जाता हुआ, गेंद एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के ऊपर, 6 रन। कनौजिया बहुत ही तीखे तेवर दिखा रहे हैं बल्लेबाजी के, और कहीं ना कहीं कप्तान चिंतित नजर आ रहे हैं। अब अंगद पाटील। स्वाभाविक आहे, ज्यावेळेला प्रतिस्पर्धी चांगली कामगिरी करतात तुमच्या या ठिकाणी व्यूहरचना या तुम्हाला बदलाव्या लागतात। मयूर वाघमारे पीछे रखी भी गेंद थी, ऊपर लगी है, फील्डर नीचे आ रहे हैं, और ओ माय गॉड, ये कैच छूटा है या मैच छूटा है? यस, मी व्यूहरचना बदलण्याचं बोललो होतो, मयूरने ती बदलली देखील होती आणि इकडे फटका फसलाही होता, फक्त कॅच सुटली आहे। आणि या मुख्याच्या क्षणात जे बहरात बॅटर आहेत, काय बॅटिंग करतायत, आणि अशा वेळेला कॅच सुटणं हे मागत पडू शकतं। उस फील्डर ने कुलारी पे पैर मार दिया है, बल्कि पैरों पे कुलारी नहीं, क्योंकि इतना इंपॉर्टेंट मैच है और वो भी कनौजिया का कैच। पहा, नाराज दिसतायत मयूर, आणि कोणताही गोलंदाज नाराज होणं स्वाभाविक आहे। ज्यावेळेला तो मेहनत करतो, एक रणनीती बनवतो आणि त्यामध्ये यशस्वी होत असतो त्यावेळेला, आणि ते मयूर यांची नाराजी पाहायला मिळाली इकडे। मयूर वाघमारे काफी नाराज थे। मरमानिक को फिर ऊपर लगी है, फिर आसमान में, फिर कैच छूटा है। ओ माय गॉड, क्या कहीं विके प्रतिष्ठान के खिलाड़ियों के हाथों में चिकनाई तो नहीं रह गई है? मैं तो अक्सर कहता हूं कि आप बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। काय म्हणजे मयूरचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। तो संध्या निर्माण करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाकडून सहायता नाही मिळाली तर तो काय करणार? आणि इकडे पुन्हा तेच झालंय, कारण ज्या पद्धतीने या दोन्ही फलंदाजांना मात्र एक संधी मिळाली आहे, आणि म्हणून तर कॅच पकडाव्या लागतात। सर, क्रिकेटच्या खेळात फिल्डिंग खूप महत्वाची असते। वेरी डिसअपॉइंटमेंट वाघमारे। फुल टॉस गेंद है, खेल दिया हवा में, फील्डर के दाईं ओर से गेंद निकल गई है, काऊ कॉर्नर के बाहर 4 रनों के लिए। कॅच सुटले आणि त्याचे पडसाद या ठिकाणी उमटू देखील लागलेले आहेत। आणि पहा, सरोज प्रामाणिक यांच्या बॅटमधून देखील आता एक मोठा फटका आलाय, चौकार त्या ठिकाणी त्यांनी वसूल केला। मयूर यांनी मात्र पुन्हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु यावेळेला सरोज यशस्वी होत आहेत। स्कोर इस वक्त 37 रन, दबाव आता हुआ वीके प्रतिष्ठान, हिंदवी वीके प्रतिष्ठान पे। सर, गोलंदाज तरी काय करेल अशा, म्हणजे मोक्याच्या क्षणी या कॅचेस होणं गरजेचं आहे। म्हणजे कोणताही खेळाडू मुद्दामून कॅच सोडत नाही, ते कॅच सुटल्या जातात चुकून, परंतु इकडे 7 मिळणं गरजेची देखील होती किंवा गरजेचे आहे। अजूनही मॅच संपलेली नाहीये, टीम कमबॅक करू शकते, आणि मयूर तर संधी निर्माण करतात। माझ्या मते अंगद सुद्धा हे मोठं आशास्थान अजून असू शकतं। एग्जैक्टली, लेकिन कैच डू और डाई के मैच में बहुत इंपॉर्टेंट रहते हैं। फिर बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं, 2 ओवर की समाप्ति। कमाल की शुरुआत यहां पे हम देख रहे हैं रिग्नेश 11 दिल्ली धमाका की। कुल मिलाकर 37 बने, और बचे हुए 4 ओवर में यहां से मैच जीतने 47 चाहिए। मेरा अपना मानना है कि थोड़ा सा पड़ला धमाके की तरफ झुका हुआ है। नक्कीच, कारण जी स्टार्ट पाहिजे होती पॉवर प्लेला, एक 25-30 ची स्टार्ट असते ती सुद्धा चांगली असते, परंतु ही स्टार्ट तर त्याच्याही पुढे गेलेली आहे, 37 ची झालेली आहे। परंतु मला अजूनही वाटतंय की या मॅचचे की फॅक्टर आणि आजच्या दिवसात ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे अंगद पाटील, ही ओव्हर त्यांची खूप की फॅक्टर असू शकते। परंतु दोन्ही बॅटर संजू कनौजिया ज्या पद्धतीने खेळतायत, काबिल तारीफ आहे। देखिए, अंगद पाटिल को भी फील्डरों का साथ मिलना चाहिए, वाघमारे को नहीं मिला। गेंदबाज
अपनी कोशिश करता है। देखो जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच। कौन भूल सकता है उस कैच को जब पीछे भागते हुए 25 जून 1983 को कपिल देव ने पकड़ा, भारत ने वर्ल्ड कप पकड़ा। कौन भूल सकता है शॉर्ट फाइनल के उस कैच को, मिसबाउल हक के स्कूप को श्री संत ने पकड़ा था 28 अक्टूबर 2007 को। और कौन भूल सकता है सूर्य कुमार यादव के उस कैच को जो 29 जून 2024 को पकड़ा गया था। जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच। अंगद पाटिल क्या पासा पलटेंगे? इस मर्तबा खड़े खड़े गेंद को आसमान में खेल दिया है, तारा मंडल में भेज दिया अंगद को। 6 रन। क्या क्लास है इस खिलाड़ी का। शॉट की फिनिशिंग देखिए, थोड़ी देर के लिए तो मानो ऐसा लग रहा हो इस शॉट को, ये देखिए ब्रायन लारा खेल रहे हो जिस तरह का ये शॉट खेला है। म्हणून तर मी म्हटलं या टीमचा की फॅक्टर कोण असेल ना, संजू कनोजे आहे। त्याचा क्रमांक कोणता आहे हा महत्वाचा नाही, तो काय करतो हे महत्वाचं आहे। आणि आता तर काय सहजगत्या, म्हणजे एवढं सुद्धा सहज क्रिकेट असतं का हे दाखवलं त्या खेळाडूने या फटक्यावर। एवढा सहजगत्या फटका खेळलाय। बड़े मैच के खिलाड़ी, बड़े मैच के खिलाड़ी मानो पीछे पड़ गए हैं हिंदवी विके प्रतिष्ठान के। वो जो कैच छूटा है ना वो बहुत महंगा पड़ रहा है। वैसे इंटरनेशनल क्रिकेट में भी कैच छूटने बहुत महंगे पड़े हैं। हर्षल गिब्स का छोड़ा हुआ कैच सभी को याद होगा। स्कोर उछलता हुआ इस वक्त 43 पे पहुंचा है। 43। कनोजिया ऑन फायर इन 10 balls met a brilliant 36। कमबॅक करावं लागेल इकडे, काहीतरी त्याच्यासाठी जो तुम्हाला रणनीत्या बनवाव्या लागणार आहे। मॅच संपलेली नाहीये। क्रिकेटच्या खेळात कमबॅक हे केव्हाही होऊ शकतं आणि मॅच तर अजूनही मोठी आहेच आहे सर, त्यामुळे तुम्हाला कमबॅक करावं लागेल। याच टीमने एक गोष्ट आठवते, मागील मॅच 4 ओव्हर 44 ची जिंकली होती। चांगली सुरुवात प्रतिस्पर्धी टीमने 2 ओव्हरला 28 केल्या असताना सुद्धा मात्र हीच टीम म्हणजेच हिंदवी विके प्रतिष्ठान यांनी कमबॅक केलं होतं। तसं काहीतरी आता करावं लागेल, अन्यथा इकडे आपण पाहू शकता रिग्नेश दिल्ली धमाका मैच में प्रवेश किया है। इस मैच में बाएं हाथ के बल्लेबाज का जादू चल रहा है। अर्धशतक मुन्ना शेख ने जरा और इस वक्त 36 पे बल्लेबाजी कर रहे हैं संजू कनोजिया। कमाल का क्रिकेट चल रहा है। देखिए रात के 2:14 हुए हैं, अभी भी 5000 के ऊपर लोग 70 यूट्यूब व्यूवर्स की तादाद 5000 के ऊपर लोग इस मैच को देख रहे हैं। उन सभी का स्वागत है। 70 को लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाना इसलिए ना भूले कि आने वाले सीजन में 70 पे कई मेगा इवेंट आ रहे हैं जिनका नोटिफिकेशन आपको, ये सुप्रीमो चषक सीजन 11 आ रहा है 9 से 13 तारीख को। भारत के बड़े शो में इसका शुमार होता है। अप्रैल में देखना ना भूलिए। 70 पे आमदार शेखर निकम चषक डे एंड नाइट ये भी आपके सामने आ रहा है। यंग बॉयज क्रिकेट क्लब 70 पे इसका टेलीकास्ट देखना ना भूलिए। साथ ही साथ श्री रामेश्वर प्रतिष्ठान ये चषक भी आपके सामने आ रहा है डे एंड नाइट, और ये भी 5,02,25,000 बढ़िया राशि के साथ ये भी 70 पे देखना ना भूलिए। आजकल चंदू सर एक बात तो जरूर है, टू बी ऑनेस्ट एक बात कहना होंगी। देखिए रात है तो आप इसको रात ही कहेंगे, दिन है तो दिन कहेंगे। ये बात जरूर है कि 70 इस वक्त भारत के क्रिकेट की फिजाओं में छाई हुई है। जहां भी देखिए 70। खेल की शुरुआत होती हुई देखना है। खेल कुछ देर के लिए रुका हुआ है। मेरे ख्याल से ये आप देख रहे हैं माजी केंद्रीय राज्य मंत्री चषक भारतीय जनता पार्टी, भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ कई दिग्गज, और ये कल का शेड्यूल आपके सामने
लाएंगे चंदू सर. त्विषा 11 टायगर उद्या पहिला सामना 5 वाजता या ठिकाणी सुरू होईल आणि त्याची रिपोर्टिंग आपल्याला थोडीशी लवकर करायची. NB धनकवडी पुणे त्यांच्या विरुद्ध असणार आहेत पहिल्याच मॅच मध्ये. त्यानंतर रेड डेव्हिल्स अमरसाई डिंग डॉंग हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. प्रतिस्पर्धी संघ LK स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक ही टीम असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि त्यानंतर पुढील शेड्यूल असंच असणार आहे. विनर विनर लुझर लुझर आणि मॅच नंबर 3 लुझर आणि मॅच नंबर 4 विनर अशा पद्धतीने मॅचेस असणार आहेत. आणि रथी महारथी उद्या देखील या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत व्यावसायिक गटातील. त्यामुळे आवर्जून या स्पर्धेचा आनंद घ्या. कल भी शेर और सवा शेर की लड़ाई देखना न भूलिए. स्कोर है इस वक्त ओवर नंबर 3 चल रहा है और स्कोर रुका हुआ है इस वक्त 43 रन. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए अंगद पाटिल. सामना करेंगे संजू कनोजिया. कनोजिया क्या बल्लेबाजी कर रहे, अमेजिंग बैटिंग, इनक्रेडिबल बैटिंग. पटकी भी गेंद है, पुल कर दिया है, खींच के मारा है, चाबुक शॉट है. पुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, डिलाइटफुल एंड सक्सेसफुल. 6 रन. संजू कनोजिया मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतायत, कधी स्विच हिट करतायत, रिव्हरचे फटके त्यांनी खेळले. समोरच्या दिशेने जे पंच खूप चांगले पाहायला मिळाले, कव्हरच्या दिशेने फटके खेळताना पाहायला मिळाले. आता मिड विकेटला खेळतायत. चौफेर संजूला बाद कसं करायचं हाच प्रश्न आता प्रतिस्पर्धी टीमला पडलाय, कारण बघता बघता संजूने या मॅचचा ताबा घेतलाय. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. कुल रन बने 49 और उसमें 42 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं संजू कनोजिया. अंगद पाटिल छोड़ दिया वहां पर, देखना अंपायर का क्या इशारा आता है. डेड बॉल. गजब की बल्लेबाजी कर रहे हैं संजू कनोजिया. 42 11 गेंदों में. मुन्ना शेख ने अर्धशतक जरूर जड़ा था, लेकिन जिस तरह के मयूर वाघमारे के ओवर में 2 कैच छूटे, वहां से थोड़ा सा खुल गई है टीम रिग्नेश 11 दिल्ली धमाका. हालांकि मैच खत्म नहीं हुआ है. क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है और कोई भी भविष्यवाणी सही साबित नहीं होती है जब तक आखिरी गेंद ना फेकी जाए. अगदी बरोबर. एक चांगला सामना या ठिकाणी सुरू जरूर आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली झालेली आहे, परंतु तरी देखील गोलंदाजांना कमबॅक इकडे करायचं आहे. त्यासाठीच्या रणनीत्या बनवायच्या आहेत. सामना संपलेला नाही आहे, परंतु समोर संजू हा सुपर आहे. सुपर संजू. अंगद पाटिल कनोजिया को ऑन द राइज खेला है. कमाल का शॉट. ओवर गोज द मिड ऑफ 4. दिस इज द क्लेवर बैटिंग. दिस इज द इनक्रेडिबल बैटिंग फ्रॉम कनोजिया. बॉलिंग करायची तर कुठे करायची, प्रत्येक विभागात फटका खेळलाय आणि तो सुद्धा लाजबाब खेळलाय. म्हणजे सध्या जे बॅटिंग पाहतायत, म्हणजे उशिरा रात्री जे युट्यूबला पाहतायत, टीव्हीवर पाहतायत, ते सुद्धा खुश असतील आणि मैदानात पाहणारे खुश असतील. ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंग चालली आहे, बॉलरला कमबॅक करावं लागेल. इस मर्तबा उनके आउट होने का खतरा, लेकिन गेंद ऊपर निकल गई है. बैकअप अच्छा है. यहां पर विकेट गिर सकता है, यहां विकेट गिर सकता है, वो भी बच गए. फील्डिंग फॅक्टर हा खूप निर्णायक राहिला या डावामध्ये. पण तुम्ही संपूर्ण डाव आठवा, पुन्हा मागे जा. ज्या छोट्या छोट्या चुका फिल्डिंग मध्ये केल्यात ना, नुसती बॅटिंग करून नाही होणार आहे, कारण लक्ष तुम्ही मोठं उभं केलंय, परंतु क्षेत्ररक्षण हा की फॅक्टर राहिला इकडे. संजू कनोजिया का जादू सर चढ़ के बोल रहा है और कुल स्कोर 54 रन. विकेट की तलाश यहां पर है हिंदवी विकेट प्रतिष्ठान को. ये देखिए आराम से आउट हो सकते थे, लेकिन कहते हैं कभी किस्मत का साथ नहीं रहता है और फॉर्चून इज ऑलवेज फेवर अ ब्रेव पर्सन. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. कॅच थोडीशी डिफिकल्टच होती, परंतु रनआउट होणं गरजेचं होतं, म्हणजे ते तरी होणं गरजेचं होतं, परंतु तेही नाही झालंय. प्रयत्न अजूनही करावेच लागतील. नॉट हैप्पी अंगद पाटिल इज देयर. अंगद पाटिल खुश नहीं है. रिवर्स खेला है गैप में, चौका आता हुआ
खरबूजे को देख के तरबूजा भी लाल हो रहा है। यस, आज पहिली मॅच देखील तुम्हाला आठवली असेल तर त्यामध्ये सरोज प्रामाणिक आणि ही जोडी दोघांची धुमाकूळ घालताना पाहायला मिळाली होती आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि तिसरी ओव्हर सुरू असताना जवळपास अर्ध्याच्या पुढे गेलेत। आतापर्यंत 58 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, म्हणजे खूप चांगली कामगिरी इकडे केलेली आहे। आता खूप मोठ्या प्रमाणावर काहीतरी मोठा बदलाव करावा लागेल, विकेट गुच्छाने घ्याव्या लागतील आणि डॉट बॉलची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आणावी लागणार आहे। बिल्कुल, पहले में इनिंग में बल्लेबाजी करना और दूसरे इनिंग में ये फर्क है। पहले इनिंग में आपने अगर 50 की पार्टनरशिप की है वो नदी पार करना है, लेकिन दूसरे इनिंग में आप जब चेस करते हैं तो समंदर पार करना है। इस मर्तबा फ्लिक कर दिया है और गेंद सीधी निकल गई है मिड विकेट बाउंड्री के ऊपर 6 रन। पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं, एक संधी मिळाली सरोज यांना सुद्धा आणि त्यानंतरचे मात्र त्याचे हे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। आणि सिद्दीक सर, धावा बनल्यात आणि ज्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जी सुरुवात पाहायला मिळाली होती ना ती सुरुवात झाली आहे, त्याचं कारण मिक्सफील्ड सुद्धा आहे आणि धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय 64 धावा धावफलकावर 3 ओव्हरमध्ये झालेल्या आहेत। अबाधित आहे सलामीची जोडी। मॅच जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे। अगदी फक्त 20, फक्तच म्हणतोय मी, परंतु क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे, चमत्कारच करावा लागेल आता। बिल्कुल करिश्माती गेंदबाजी करना होंगी, क्योंकि पहले में 19 आए, दूसरे में 18 और अंगद ने 27 दिए। देखिए 18 गेंदों में 20 रन बचाना है, 10 विकेटें हैं सामने, ये मिशन इम्पॉसिबल जरूर है। अगर इस मैच को जीतना है वीके प्रतिष्ठान, हिंदवी वीके प्रतिष्ठान को, तो फिर गुच्छों में विकेट लेने होंगे। किसकी होंगी हार और किसकी होंगी जय जयकार, आइए सुनते हैं वही आवाज से जो महाराष्ट्र में हर जगह गूंजी है और हर टूर्नामेंट की जरूरत है। सर चंदू शेट्टे। धन्यवाद सर। अगदी पहिल्या 3 षटकांमध्ये 64 धावांवर धावफलकाला पाठवलंय, विजयाच्या समीप मात्र संघ पोहोचलेला आहे आणि आता बॉलिंगसाठी रसिक यांना मात्र पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय खरं, परंतु समोर एका बाजूला पश्चिम बंगाल राज्यातील खेळाडू, एका बाजूला दिल्ली राज्यातील खेळाडू आहेत आणि समोर जर पाहिलं तर रसिक यांना किंवा टॅलेंटेड गोलंदाज आहेत मुंबईचे। पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील। मॅच प्रतिस्पर्धी टीमकडे गेलीच आहे, फक्त संपली नाहीये, खेचून आणायची तिकडनं, त्यासाठी बॉलर आलेले आहेत। पहिला बॉल खराबच होता, त्याचा समाचार, जा शोधून आणा बॉल, एवढ्या लांबवर मारलाय आणि संजू कनोजिया, सुपर संजू हाफ सेंचुरी कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत। संजू वाह, बिग एंड देना चाहिए, व्हाट अ इनिंग ही प्लेड। संजू कनोजिया के लिए तालियां होना चाहिए, इससे बढ़कर इनिंग हो नहीं सकती। चेस करते हुए बिना दबाव के वो खेले। की जशी तुम्ही डीडी स्पोर्ट्सची म्हणतात, मी SIPL गोवाची सुद्धा एक इनिंग मला आठवते, सगळ्या बऱ्याच विकेट गेल्यानंतर संजूने केलेली कामगिरी, अशा खूप सारे इनिंग आठवत आहेत। परंतु आज संजू टीमला गरज असताना जबरदस्त खेळले, परंतु अगदी विजयाच्या दिशेने वाटचाली होते। यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल पाठीमागे जाताना पाहिलं मिळत, धावा थांबत नाहीये, धावा येत आहेत आणि येत आहेत। आणखीन एक या ठिकाणी चांगला फटका, 4 धावा त्यावर येत आहेत। किस्मत भी साथ नहीं दे रही है हिंदवी वीके प्रतिष्ठान का। देखिए अंदर लगी थी, सामने खेलना चाहते थे, इसे चाइनीज कट भी कहते हैं, रूबी कट भी कहते हैं, लेकिन रिजल्ट बहुत अच्छा आता हुआ 4 रन। नक्कीच संघ चांगला बनला, मी प्रथमेश यांचं कौतुक करेल की संघ चांगला बनलाय, नव्याने तयार होतोय आणि त्यामुळे त्यांचंही कौतुक। यावेळेला संजू या देखील बॉलचा समाचारच घेतलाय आणि हाही बॉल सीमारेषच्या दिशेनेच पाठवलेला आहे। 4 धावा याही ठिकाणी येतील आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 78 धावा धावफलकावर पाहायला मिळत। चंदू सर, दिल्ली धमाका इस मैच को जीतेंगी तो सेमीफाइनल में जाएंगी, लेकिन संजू ऐसा खेल रहे हैं मानो उनको जाने की जल्दी है। या इनिंग मध्ये फक्त षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली, परंतु यावेळेला पाहूयात किती लांब बॉल जातोय संजू, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी। संजू जबरदस्त कामगिरी, भले आउट झालेत परंतु काय इनिंग खेळली। पुन्हा एकदा मागे जाऊन सगळे त्यांचे स्ट्रोक आठवा, रिव्हर्सचे स्ट्रोक आठवा, समोरचे आठवा, मिड विकेटचे आठवा, कव्हरचे आठवा, सगळं लाजबाब होतं, त्यामुळे टाळ्या व्हायला हरकत नाहीये। 61 केल्यात, 5 6 7 4 होते त्याच्यामध्ये, 3 सिंगल आणि काय जबरदस्त कामगिरी केली आहे। हिंदवी विकेने धावा खूप चांगल्या केल्या होत्या, म्हणजे जसं आपण म्हणत होतो आजचे जे नाही झाल्यात, परंतु या मॅच मध्ये जी थोड्याशा क्षेत्ररक्षणातील चुका त्यांना महाग पडल्या। एग्जैक्टली कैचे छूटे हैं। मैंने पहले ही कहा था कि रिग्नेश 11 दिल्ली धमाका
क्या इतिहास को पलट पाएंगी? ये वो टीम है जिसको आप उंगली पकड़ा दो तो आपका हाथ खींच ले। लेकिन एक बात है कि 3 अर्धशतक आ जाएं, किरण पवार, मुन्ना शेख और संजू कनौजिया। गोलंदाज राज सिंह आहेत का? कमाल की गेंद बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। करण अंबाला आए हैं मैच को फिनिश करने के लिए। यस, पहिल्या मॅचला त्याचा उल्लेख केला होता राज सिंगचा. म्हणजे त्यासारखेच दिसत आहेत. ठीक आहे, जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते आहे. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी केवळ 5 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 4 ओव्हरमध्ये 79 धावां तब्बल. इकडे वादळ आलं ते म्हणजे संजू कनौजिया नावाचं आणि त्याचा तडाखा बसला. चंदू सर, जरूर सवाल करूंगा, जिस तरह आज चैलेंज स्पोर्ट भिवंडी खेली है, उनका बॉलिंग और बैटिंग रहा है, किस नजर से आप देख रहे हैं उस टीम को और भिवंडी क्रिकेट को? नक्कीच मी आवर्जून उल्लेख करेल, गेल्या काही वर्षात भिवंडीचं क्रिकेट, भिवंडीच्या स्पर्धा, भिवंडीची टीम, भिवंडीच्या खेळाडूंची जी बॉन्डिंग झाली आहे आणि ते सातत्याने खेळतात. ते तालुका आपला खेळतात, ते प्रोफेशनल आपला खेळतात, पावसाळ्यात देखील सिल्वर स्टारला खेळताना पाहायला मिळाले आणि त्यांच्यामुळे त्यांची जी एक बॉन्डिंग झाली ना ती लाजबाब आहे. म्हणजे ते इतर ठिकाणी जाऊनही चांगले खेळतात, परंतु त्यांना भिवंडीत हरवणं हे मात्र खूप अवघड आहे. म्हणजे हरू शकत नाही असं मी म्हणत नाही, परंतु त्यांना हरवणं तेवढं अवघड आहे. आणि आज पण देखील त्यांनी जी कामगिरी केली आहे, या गटातून टॉपर राहणं तेवढं सोपं नव्हतं, परंतु त्यांनी अप्रतिम कामगिरीच्या जोरावर, त्यांची बॉलिंग ही त्यांची स्ट्रेंथ आहे. बिल्कुल सही कहा आपने. चैलेंज नाकाबिले तस्कीर नहीं, लेकिन चैलेंज एक चैलेंजिंग टीम है इस माजी केंद्रीय मंत्री चषक में. आणि अंडर 25 धमाका बिग बॅशला सुद्धा यस, क्या कमाल का उन्होंने क्रिकेट खेला था, विनर थे वो. जवळ मॅचच्या दिशेने बिग हिट समोरच्या दिशेने उडवलाय करण अंबाला यांच्या बॅट. एफर्ट्स लाजबाब आहेत त्या ठिकाणी, लेकिन देखना है क्या कुछ हुआ है. अंगदने केलेला प्रयत्न लाजबाब होता. सेफ, क्या बात आहे. अंगदचं कौतुक. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, अंगदसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय जबरदस्त अडवलाय बॉल, हवेत गेले आणि बॉलला खेचून आणलं. जबरदस्त जबरदस्त अंगद. बहुत फाइटर खिलाड़ी हैं, बहुत किलर स्टिक खिलाड़ी हैं अंगद पाटिल. मी अंगदचं कमबॅक झालंय असं मी म्हणेल, ज्या पद्धतीने त्यांनी आज गोलंदाजी देखील केली. आणि इकडे आता केवळ विजयाच्या दिशेने चालली ही टीम. करण पाटील यांना आपण पाहतोय. वेगात बॉल आलाय, त्याला मात्र पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु रन नाही मिळणार आहे तिकडे. करण पाटिल, क्रिकेट इनको विरासत में मिला है. अरविंद पाटिल के साहबजादे हैं, भिवंडी के मशहूर गेंदबाज. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. करणच्या नावावर ही मोठी विकेट येईल का? हो, क्या बात आहे. करणने मात्र दुसरा करणला आउट केलाय. एका करणने दुसऱ्या करणला आउट केलाय आणि करण अंबालाची विकेट माझ्यासाठी म्हणजे या खेळाडूसाठी देखील आयुष्यातील एक मोठी गोष्ट असणार आहे. बिल्कुल. देखिए, करण पाटिल ने भी सिल्वर स्टार के लिए खेला और वहीं से ये खिलाड़ी काफी आगे गए. BC4 फॉर्मेट में धनेश कुकसे के लिए खेला है. भावेश पवार के नेतृत्व में प्रतिभाशाली खिलाड़ी हैं. मला अंबरनाथची मॅच आठवते, 12 बॉल 3 रनची, ज्यामध्ये अगदी जबरदस्त गोलंदाजी केली होती यांनी. विजयाच्या जवळ आहे टीम, फक्त विजय मिळणं बाकी आहे. चांगलं क्रिकेट आज ज्या पद्धतीने चॅलेंज स्पोर्ट्सने खेळलं त्यांचं कौतुक करावं लागेल. ताई पॅकर्सही चांगले खेळले. या मॅच मध्ये काय बॅटिंग केली हिंदवी विकी प्रतिष्ठानच्या टीमने, त्यांचंही कौतुक करावंच लागणार आहे. परंतु ज्या पद्धतीने आता जे कमबॅक केलंय आणि रिग्नेश धमाका दिल्ली टीमने या डावामधील धमाके केले ते लाजबाब होते. करण समोर जर पाहिलं तर संस्कार आहेत, अगदी विजयाच्या जवळ आहे. 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी.
वाह वाह, मॅच अजून संपली नाहीये सांगतायत करण, कारण मी गोलंदाजीसाठी आहे. असाच एक सामना 12 बॉलमध्ये 3 असताना याच करणने जिंकून दिला होता. पाहूया, अजूनही मॅच संपलेली नाहीये. काय बॉल वळवलाय. बिग हिट, फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे अंगद आलेले आहेत. आणखीन एका विकेटचं पतन. हे क्रिकेट आहे, इकडे काही होऊ शकतं. वा अंगद, आणखीन एक अप्रतिम कॅच. देखिए कभी कभी ज्यादा सावधानी भी खतरे से खाली नहीं होता है, जिस तरह ज्यादा रिस्क भी खतरे से भरा हुआ होता है. ये देखिए फुल टॉस गेंद थी, सामने मारा था, फिर अंगद पाटिल, बढ़िया रनिंग कैच. वाह, अंगद यांनी खूप चांगली कॅच घेतली आहे. आनंद तर होतो ना, आपण ज्यावेळेला मेहनत घेतो त्यानंतर कॅच होते, आनंद होतो. आणि अंगद मात्र या ठिकाणी ते सेलिब्रेशन देखील करतायत. आणि इकडे जर पाहिलं तर या करणने मात्र कमालच केली आहे. करणने या ओव्हरमध्ये सर फक्त 2 धावा, फक्त 2 धावा दिल्यात. करण काय जबरदस्त कामगिरी केली. मॅचचा रिझल्ट काय लागेल त्याला माहित नव्हतं, परंतु मला चांगली बॉलिंग करायची आहे हे त्यांना माहिती होतं. देखिए कुछ दर्शक जो जा रहे थे वो वापस आ गए, कुछ दर्शक ग्राउंड छोड़ के जा रहे थे वो वापस आ गए. आखिरी ओवर में कितने रन चाहिए? 3 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त जबरदस्त. एक अंडर 25 ची देखील मॅच आठवते. इकडे जर पाहिलं तर धावगिरीचा प्रयत्न केला, निघाला बॉल मागे आणि रिग्नेश धमाका दिल्ली विजयी होताना पाहिला मिळतं. विजयी संघाचं अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच सुपर संजू कनोजिया, मॅन ऑफ द मॅच. हाँ, मैन ऑफ द मैच संजू कनोजिया आइए.